नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बघूया भाजपमधल्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाची बातमी. मुख्यमंत्री पदावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा आमने सामने आल्यात का, हा प्रश्न निर्माण झालाय. कारण मी पुन्हा येईन असं निवडणूक प्रचाराच्या भाषणात सांगणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मन की बात सांगितलं. आता तर चक्क त्यांनी मला अजूनही सीएम असल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे भाजपच्या ओबीसी मेळाव्यात पंकजा मुंडेंनी राज्यातल्या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मीच हे जे वक्तव्य त्यांनी केलेलं होतं त्या वक्तव्याची पुन्हा आठवण करून देत ते वक्तव्य माझ्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही असं म्हणत उपहासात्मक वक्तव्य केले. फडणवीसांच्या मन की बातला पंकजांनी उत्तर दिल्यानं भाजपमध्ये आता नेमका पुढचा मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली. तुमच्यासारखे गणेश नाईक साहेब आहेत, तुम्ही आहेत, पाटील साहेब आहेत, आमचे नरेंद्र आहेत, तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. आणि शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे महत्वाचं नाही, तो काय करतोय महत्वाचा आहे. गेले 2 वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्याच्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलं नाही की आता मी मुख्यमंत्री नाहीये. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम काम करतोय आणि ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल त्या दिवशी पहिल्यांदा इथे गोवर्धनी मातेकडेच मी येणार आहे. त्याच्यामुळे त्याची कारणी करण्याचं काही कारण नाही. चांगली गोष्ट आहे. मला वाटतं आनंद आहे. जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये चांगलीच गोष्ट आहे. एवढं प्रेम मिळत असेल लोकांना. त्यांना असं वाटतं की मी आजही जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे. जनतेच्या मनातला तुम्ही शब्द खेचू नाही शकत. या सगळ्याबद्दल अधिक याचं विश्लेषण करण्यासाठी आता आपल्यासोबत संदीप प्रधान आहेत. संदीप सर, तुम्ही या सगळ्या वक्तव्यांकडे कसं पाहताय? असं आहे की माणसाच्या जे मनात असतं ते मध्ये मध्ये बाहेर येत असतं. काय काय मनी असे ते स्वप्नी दिसे असं पण म्हटलं जातं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सत्ता गमावल्याचं जे शल्य आहे ते काही विसरायला भाजपचे नेते तयार नाहीत. आणि स्वाभाविकच ते स्वतःची समजूतही काढतायत आणि त्याचाच हा मला असं वाटतं प्रयत्न आहे. आणि तसं अर्थाने बघितलं तर विरोधी पक्षनेता हा शॅडो चीफ मिनिस्टर असतो असंही म्हटलं जातं. म्हणजे ब्रिटन सारख्या देशांमध्ये विरोधी पक्षनेता हा शॅडो चीफ मिनिस्टर मानला जातो. त्यामुळे कदाचित असं वाटत असेल की आपण अजूनही मुख्यमंत्री आहोत किंवा मुख्यमंत्री पद आपल्याकडे येऊ शकेल. पण निश्चितच जी संधी होती सरकार बनवण्याची ती भाजपने गमावली. भाजपने शिवसेनेसारखा मित्र गमावला आणि त्यामुळे सत्ता गमावली. ह्याचं जे शल्य आहे ते आहे. आणि आपल्याला ही स्पर्धा जी आहे भाजपमधली मुख्यमंत्री पदावरून वेगवेगळ्या नेत्यांची ती तर काही नवीन नाही. आपल्याला माहिती आहे की पंकजा मुंडे यापूर्वी सुद्धा म्हणाले होते की लोकांच्या मनातले मुख्यमंत्री मीच आहे. त्यामुळे ती जी भाजप अंतर्गत स्पर्धा आहे की मुंडे हे एकेकाळी भाजपचे नेते होते आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदावर मुंडे आणि किंवा त्यांच्या कुटुंबियांचा दावा आहे आणि ते पद हे आपल्याकडे नाही ही जी खंत त्यांच्या मनात आहे तर ते सुद्धा आहे. आणि कदाचित ही जी काय म्हणूया स्पर्धा जी आहे भाजपमधली त्यातून सुद्धा कदाचित भाजप हा आणखीन सत्तेपासून दूर जाऊ शकतो. कारण ही स्पर्धा जेवढी तीव्र होईल तितकं मला असं वाटतं की त्याचा विपरीत परिणाम हा भाजपच्या एकूणच सगळ्या याच्यावरती. पण यांना त्या कारणानं या 2 नेत्यांमधला शीतयुद्ध सुद्धा महाराष्ट्राच्या समोर येत राहिलेला आहे भाजपच्या अंतर्गत. बरोबर ना. म्हणजे तेच आहे ना की कसं आहे की आता मोदींसारखा एक स्ट्रॉंग नेता भाजपमध्ये असल्यामुळे मोदींनी त्यांना कोण हवंय नेतृत्वपदी हे सांगितलेलं आहे. पण ते स्वीकारायला आता भाजपमधले काही नेते तयार नाहीयेत. किंबहुना पंकजा मुंडेंनी त्याच्याबद्दलची नाराजी यापूर्वी व्यक्त केली, एकनाथ खडसेंनी व्यक्त केली आणि ती जी व्यक्त केली त्यामुळे अशा पद्धतीने केवळ बहुमत आहे मोदींकडून म्हणून त्यांनी कुणाला लादलं समजा नेतृत्व म्हणून
तर ते स्वीकारलं गेलंच नाही ना. आणि तो संघर्ष आपण बघितला आणि त्याच्यातूनच जे काही घडलं ते सगळं घडलेलं आपण पाहिलं गेल्या 5 वर्षात भाजपची सत्ता असताना. आणि त्याचा पुढचा अंक असा की मित्रपक्षही गमावला. बरोबर. त्यामुळे ही जी सगळी स्पर्धा आहे आणि ही जी ईर्ष्या आहे सत्तेवर येण्याची, तीच मला वाटतं थोडीशी त्रासदायक किंवा डोकेदुखी ठरणार आहे. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी सर्वात मोठी बातमी भाजप आणि मनसेच्या गोटातून समोर आली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही बैठक पार पडली आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीच्या आधी ही भेट झाल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या भेटीत आशिष शेलार उपस्थित होते. या भेटीत नेमकं काय घडलं हे जरी बोलणं बाळा नांदगावकर यांनी टाळलं असलं तरीही पालिकेच्या दृष्टीनं ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. कारण त्याला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे मनसे आणि मनसे आणि भाजप यांच्यातल्या संभाव्य युतीच्या संदर्भातली. आणि ही युती होणार का? कारण याच्या आधी चंद्रकांत पाटील, राज ठाकरे यांची झालेली भेट, देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या संदर्भात केलेलं सूचक वक्तव्य आणि बाळा नांदगावकरांसह मनसेच्या नेत्यांनी आतापर्यंत या संदर्भात केलेली वक्तव्य आणि आता झालेली ही भेट, हे काहीतरी दर्शवतंय, संकेत मिळत आहेत की भाजप आणि मनसे हे जवळ येत आहेत. काही अर्थ काढाल, देवेंद्रजी माझे मित्र आहेत आणि त्यांच्याकडे माझी आज अपॉइंटमेंट 12:30ची ॲक्च्युली ठरली होती. पण 12:30च्या ऐवजी ते काहीतरी नवीन मुंबईला गेल्यामुळे ते म्हणाले 3 वाजता येईल. पण मला यायला उशीर झाला आणि आल्यानंतर पाहतो तो त्यांची काहीतरी बैठक आहे. तर मला त्याची कल्पना नव्हती. पण तुम्ही साहेबांनीच फोन केला होता की जरा मला जाऊन भेटून ये म्हणून. एक आमचा वैयक्तिक माझा काही विषय होते त्यासाठी मी आलो. की 2 राजकारणी एकत्र आले तर चर्चा काही ना काही होते की नाही होत? ते होणारच ना, चर्चा होतेच. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली, हे तर त्यांनी सांगितलं बाळा नांदगावकर यांनी की जेव्हा 2 राजकीय नेते एकत्र येतात तेव्हा चर्चा होते. प्रश्न हा आहे, चर्चा झाली आहे पण काय चर्चा झाली आहे हा आहे. अगदी खरं आहे. आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे भाजपला एका मित्रपक्षाची गरज आहे आणि मनसेला जी ती रसातळाला लागलेली होती त्यातून उभारी घेण्यासाठी एका मित्राची गरज आहे. भाजपला आता कुठलाही मित्रपक्ष उरलेला नाही. राज्यातल्या 3 प्रमुख पक्षांनी सरकार स्थापन केलेलं असल्यामुळे भाजपला आता पर्याय आहे तो मनसेचा आणि मनसेला सुद्धा दुसरा कुठला पर्याय नाही. त्यामुळे हे 2 पक्ष राज्यामध्ये ज्या मिनी विधानसभा आपण ज्याला म्हणतो म्हणजे महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे त्याची तयारी सगळ्या राजकीय पक्षांच्या वतीनं केली जाते. आणि त्या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला येणं नक्कीच काहीतरी सूचक संकेत यातून मिळताना दिसतात. बाळा नांदगावकर यांनी बोलणं जरी टाळलेलं असलं तरी त्यांनी एक वाक्य हे सुद्धा सांगितलेलं आहे की राज ठाकरेंनी ही वेळ घेऊन दिलेली होती आणि त्यानुसार मी भेटायला आलेला होतो. याच्यावरून हे स्पष्ट होत आहे की जेव्हा 2 राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकीय विषयांवर चर्चा होते. आणि विशेषतः आपण जर बघितलं तर गेल्या 2 महिन्यांमध्ये राज ठाकरे यांनी प्रत्येक आठवड्यात जवळपास पुणे असेल, नाशिक असेल या 2 शहरांचे दौरे केलेले आहेत. पालघरमध्ये आम्ही एकत्रित जरी निवडणुका लढणार नसू तरी आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू अशा पद्धतीची भूमिका या दोन्ही पक्षांच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. आता विषय आहे तो ठाणे असेल, पुणे असेल, मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल यासारख्या ज्या मोठ्या महानगरपालिका आहे या महानगरपालिकांमध्ये भाजप आणि मनसे काय भूमिका घेते आणि त्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक नक्कीच महत्त्वाची आहे. बाळा नांदगावकर यांनी सुद्धा बोलणं टाळलं नाही. त्यांनी सुद्धा प्रसार माध्यमांना मी भेटायला आलेलो होतो, वैयक्तिक कारणासाठी आलो होतो हे जरी सांगितलेलं असलं तरीही नक्कीच हे येत्या काळामध्ये या दोन्ही पक्षांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काहीतरी महत्त्वाचे संकेत देऊ शकतं एवढं मात्र नक्की. पण प्रणाली, आज जेव्हा सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीसांच्या या सगळ्या बैठकांचं सत्र सुरू आहे, सागरावरच्या या मंथनातून नेमकं काय समोर येत आहे? नक्कीच हलाहल येतं की अमृत येतं हे बघावं लागणार आहे. परंतु आपण जर बघितलं
तर टायमिंग जे आहे ते टायमिंगला सुद्धा महत्त्व आहे. होय. बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट सांगितलं की माझी 12:30ची वेळ होती, परंतु त्यावेळेला ते नवी मुंबईला गेलेले होते आणि म्हणून मला 3ची वेळ देण्यात आलेली होती आणि 4 वाजता भाजपची कोर कमिटीची बैठक होती. या बैठकीमध्ये सुद्धा हे आगामी महापालिका निवडणुकांच्या संदर्भामध्ये जे सगळे महत्त्वपूर्ण नेते आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याच्या आधी देवेंद्र फडणवीस आणि बाळा नांदगावकर यांची भेट होते. हे नक्कीच येत्या काळामध्ये या 2 पक्षाच्या जवळीकतेचे संकेत आहेत का असा प्रश्न नक्कीच यातून निर्माण होताना दिसतोय. खरं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. या सगळ्या राजकीय घडामोडींकडे तुमची नजर असेल, आम्ही त्याचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी सणासुदीच्या दिवसात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलेल्या गुड न्यूजची. राज्यात सध्या लोडशेडिंग होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात पुन्हा एकदा कोळशाचा साठा सुरळीत झाला असून राज्यात वीज निर्मिती सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात सध्या कोळशा अभावी 24 पैकी 7 संच बंद असून फक्त 30% गॅस पुरवठा महाराष्ट्राला होत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे देशभरात सध्या एक चिंता होती, ती म्हणजे कोळशाच्या अभावी बत्ती गुल होण्याची. कोळशाचा पुरवठा खंडित झालेला आहे आणि त्यामुळे वीज निर्मिती करणाऱ्या सगळ्या केंद्रांवर मोठी अडचण निर्माण झाल्याचं सुद्धा सांगितलं जात होतं. पण राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी तरी ही गुड न्यूज दिली आहे की वीज निर्मिती ठप्प होणार नाही आहे आणि अंधारात महाराष्ट्राला लुटलं जाणार नाही. सणासुदीचे दिवस आहेत, काही दिवसांवर दसरा येऊन ठेपलेला आहे, सध्या नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि त्यानंतर प्रकाशाचा उत्सव दिवाळीसुद्धा आहे. अशा वेळी महाराष्ट्र अंधारात लुटला जाणार नाही, ही बाब आज ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केली. महावितरण व महानिर्मिती या दोन्ही कंपन्या प्राप्त परिस्थितीत पूर्णपणे समन्वयाने काम करत असून सध्या तरी कुठल्याही प्रकारचे भारनियमन राज्यात आम्ही कुठेही केलेले नाही. नो लोड शेडिंग असा आमचा पूर्ण कार्यक्रम आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही जलविद्युत प्रकल्पामधून कमाल वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहोत. वीज टंचाईवर मात करण्यासाठी 6 ऑक्टोबरला 1800 मेगावॅट वीज 14.27 रुपये प्रति युनिट प्रमाणे घेतली. तर कोळसा टंचाई असताना सुद्धा भुसावळ येथील 210 मेगावॅट, चंद्रपूर येथील 500 मेगावॅट, पारस येथील 210 मेगावॅट, नाशिक येथील 210 मेगावॅट असे 4 संच सध्या बंद आहेत. तसेच नियमित देखभाल दुरुस्तीसाठी 3 संच बंद आहेत. असे एकूण 27 पैकी 7 संच बंद आहेत. काळजी म्हणून, कारण सणासुदीचे दिवस आहेत हे आणि या सणासुदीच्या दिवसामध्ये विजेची थोडीशी काटकसर पीक परेडमध्ये झाली तर योग्य ठरेल. यामुळं जनतेला सुद्धा आम्ही या ठिकाणी सूचना केलेली आहे की सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत विजेची उच्चतम मागणी असते. त्यामुळे या पिरियडमध्ये आपण जर काटकसर केली विजेच्या वापरामध्ये तर योग्य ठरेल. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आता आपल्या सोबत आहेत. बावनकुळेजी, महाराष्ट्रासाठी ही गुड न्यूजच म्हणावी लागेल की महाराष्ट्र अंधारात लुटला जाणार नाहीये. नाही, चांगलं स्वागत आहे जर त्यांनी महाराष्ट्र अंधारात लोटला नाही तर. पण मी आता ताजी घटना सांगतोय, यांनी संपूर्ण शेतकऱ्याचे स्लॉट बदलवले. शेतकऱ्याला वीज देण्याचे स्लॉट रात्रीचे करून टाकले. बरं, जर तुमच्याकडे वीज उपलब्ध आहे, महाराष्ट्र तुम्हाला लोडशेडिंगकडे न्यायचा नाही तर महाराष्ट्रातले शेतकऱ्यांना देणाऱ्या विजेचे स्लॉट का बदलवले? तुमच्याकडे वीज उपलब्ध आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना रात्री का ओढतायत? तुम्ही दिवसाची वीज रात्रीला का ट्रान्सफर केली? आणि अत्यंत महत्वाचं की कालही सुद्धा WCL ने म्हटलं की तुम्ही कोळसा उचला. 2800 कोटी रुपयाचे थकीत झाल्यावरही केंद्र सरकार त्यांना मदत करायला तयार आहे. पॉवर सेक्रेटरी, कोल सेक्रेटरी रोज VC घेत आहे, व्हिडिओ कॉन्फरन्स करताय. पण मला वाटतं की पहिल्यापासून आपण 4 महिन्यापासून चुकत गेलो आहे. 4 महिन्यापूर्वीपासून 35 पत्र दिले आहे WCL ने की कोळसा स्टॉक करा, कोळसा स्टॉक करा. यांच्याकडे मॅनेजमेंटच नव्हतं, यांच्याकडे कोळसा स्टॉक करण्याची ट्रान्सपोर्ट नाही आणि अनेक अडचणी आल्या. आणि त्यामुळे प्रत्येक वेळी केंद्राला ढकलायचं.
आम्ही सुद्धा 5 वर्षे सरकार चालवलाय, कधीही कोणता कमी पडू दिला नाही, कधी. यापूर्वी पाऊस त्या ठिकाणी माईनमध्ये होता, यापूर्वीही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण रडत रडत बसायचं हे न करता, पण कोल आजही इंडियाच्या यांनी कारभारामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाल्याचं ते म्हणतायत ना, आणि गॅसचाही पुरवठा होत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. गॅसचा खूप काही त्या ठिकाणी फार सेट गॅसवर नाहीये आपले. एक उरण फक्त आपला गॅसवर आहे 250 मेगावॉटचा, त्याने काही फरक पडत नाही. मुख्य आहे कोळसा, हे ब्रेड बटर आहे. आणि कोळशाला यांनी अत्यंत महत्वाचं, मी मागे सांगितलं की ट्रान्सपोर्ट वाढवला पाहिजे, रोड ट्रान्सपोर्ट वाढवला पाहिजे, आरसीआर वाढवला पाहिजे, रेल्वेशी मॅनेजमेंट केलं पाहिजे, रेल्वे रॅक वाढवला पाहिजे, केंद्रीय मंत्र्याकडे बैठक घेतली पाहिजे. आम्ही 50 बैठक घ्यायचो, जाऊन बसायचो माईनवर. मी स्वतः माईनचे दौरे केले आहे. आणि त्यामुळं जोपर्यंत आमच्या महाराष्ट्राचा जो कोल अलॉटमेंट आहे, कोल अलॉकेशन आहे, या अलॉकेशनला आपण उत्कृष्ट अधिकारी माईनवर बसणार नाही, तिथलं लायझनिंग व्यवस्थित करणार नाही, तिथे आपण जाऊन योग्य त्याचा पेमेंट करणार नाही. आज 2800 कोटी केंद्र सरकारने थकीत झालंय, तरी केंद्र सरकार मदत करताय, तरी केंद्राच्या नावाने ओरडतायत. हे काही योग्य नाही आहे. यांचं मॅनेजमेंट चुकलं आणि हे केंद्राला ठीक आहे, राज्य सरकारचं मॅनेजमेंट चुकलं, पण ते राज्य सरकार केंद्रावर ढकलतंय असा आरोप तुम्ही करताय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरता का? तुम्हा सगळ्यांना आपापल्या राहत्या जागेचा टॅक्स तर भरावा लागतो, मात्र त्या बदल्यात आपल्याला सुविधा मिळतायत का हे विचारायचं कारण म्हणजे पुण्यातल्या एका महिलेनं प्रॉपर्टी टॅक्सबाबत चक्क महापालिकेला नोटीस बजावली आहे. कनिज सुखराणी असं या महिलेचं नाव आहे. त्या पुण्यातल्या विमाननगर भागात राहतात. पालिकेनं माझ्या परिसरात जर पायाभूत सुविधा पोहोचवल्या नाही तर मी कर म्हणजे टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स का भरायचा असा संतप्त सवाल त्यांनी विचारलाय. याआधीसुद्धा कनिज यांनी महापालिकेला पत्र पाठवून असुविधेचा पाढा वाचला, मात्र पालिकेनं नेहमीप्रमाणे त्याच्याकडे कानाडोळा केला. सध्या त्यांना 9,000 रुपये टॅक्स भरावा लागतो. कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरलाय, मात्र असुविधांना कंटाळून त्यांनी अखेर पालिकेला नोटीस बजावली आहे. पुणे महापालिकेला पुण्यातील सजग नागरिक विमाननगर भागातील कनिज सुखराणी यांनी चक्क पालिकेलाच नोटीस काढलेली, मी जर प्रॉपर्टी टॅक्स भरते तर त्या बदल्यात तुम्हाला त्या सुविधा देता का? नसेल देता तर मी का प्रॉपर्टी टॅक्स भरावा, असा थेट परखड सवाल त्यांनी कायदेशीर नोटीसीद्वारे पालिकेला विचारलेला आहे. आता आपल्यासोबत सुखराणी मॅडम आहेत. मला सांगा, यामागची तुमची नेमकी भूमिका काय आहे? मेरी भूमिका ये है कि मैं नागरिक हूँ. हर साल पूरे साल के लिए प्रॉपर्टी टैक्स डिपार्टमेंट एक बिल निकालता है जो हमको पे करना चाहिए, या तो 2 भाग में या 1 भाग में. उसके बाद जो सितंबर 30 हो जाते हैं उसके बाद में वो 2% इंटरेस्ट ऐड करते हैं. मेरी भूमिका ये है, मेरा मानना बोलना ये है कि मैं आई एम अ लॉ अबाइडिंग सिटीजन. आई हैव ऑलवेज पेड एवरीथिंग, बट दिस टाइम ये जो हुआ, ये वक्त मुझे गुस्सा बहुत आ गया है कि हम प्रॉपर्टी टैक्स डर के मारे पे करते हैं जो लॉ अबाइडिंग है, लेकिन उसके एवज में मनपा हमको, महापालिका क्या देता है हमको? बेसिक सर्विसेज जो एज पर द MMC एक्ट, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक्ट, जो बेसिक सुविधा है वो नहीं मिल रही है. कचरा, ओला कचरा, सूखा कचरा, जो झाड़ के कट के ब्रांचेस वो पड़े रहते हैं और सालों पड़े रहते हैं, मीन्स महीनों सूखा हो जाता है. दारू की बोतल, तो वो स्वीपर और ये जो क्लियर ही नहीं करता है. तो नंबर 1 है श्री मुरलीधर मोहल, मेयर, क्योंकि वो मेयर है, फर्स्ट सिटीजन. उसको कुछ देखना चाहिए कि उनके जो नगर सेवक है, जो भी जीबी में नगर सेवक है, काम कर रहे हैं कि नहीं कर रहे. विक्रम कुमार, श्री विक्रम कुमार कमिश्नर, श्री बिनवडे, श्री खेमनार और श्री मोड़क, ये तीनों एडिशनल कमिश्नर, अतिरिक्त आयुक्त की तरफ से आपको कुछ आंसर भी आया होगा? तो आंसर सिर्फ आया है. नंबर 8 है श्री विलास कन्नाडे, उन्होंने 2 खत लिखे हैं मुझे और कॉपी भी किया है. मेरी भूमिका है कि अभी मैं जाऊंगी कोर्ट में और मैं बोलूंगी ये इतने दिन हो गए, 1 महीना हो जाएगा, इतना तो थोड़ा शर्म करना चाहिए कि काम करो. तो कुछ नहीं हो रहा है, नहीं कुछ नहीं, जीरो, कुछ नहीं काम हो रहा है. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर आपण थेट जातोय सरसंघचालक मोहन भागवत बोलतायत. बदल दिया.
और अंग्रेजों को ध्यान में आया कि हम यहाँ आश्वस्त नहीं दे सकते, कभी भी यहाँ के सब लोग, इनकी भाषाएं अलग है, प्रांत अलग है, पूजाएं सब कुछ अलग है, और बाहर से भी आई पूजा एक है यहाँ पे, फिर भी हमारे खिलाफ सब एक होके हमको यहाँ से भगा देंगे। अगर हमको यहाँ स्थिरपद होकर राज्य करना है, इस देश की लूट को चालू रखना है, तो इनको तोड़ना पड़ेगा। तो जो अनेक विभाजन उन्होंने खड़े किए, उसमें एक ये विभाजन भी जो कट्टरपन के कारण बनना शुरू हो गया था, उन्होंने उसको और चौड़ा किया। इसका अनुभव सावरकर जी ने अंडमान के जेल में लिया। उनका हिंदुत्व ये जो ग्रंथ है वो अंडमान से वापस आने के बाद लिखा गया है, क्योंकि जब ये कोलाहल होने लगा कि हम एक नहीं है, हम दो है, हमारे यहां हमारी पूजा अलग है इसलिए हम अलग है, आपकी पूजा अलग है, तब ये जोर से कहना पड़ा कि पूजा के आधार पर भेदभाव न करने वाली यहाँ की राष्ट्रीयता है, वो हिंदू राष्ट्रीयता है, और इसलिए हम अलग नहीं है। लोग गुंडागर्दी का सहारा लेके और इसको गले उतारने की कोशिश कर रहे थे, इसलिए कठोर शब्दों का उपयोग करना पड़ा। ये सावरकर जी द्वेष्टा नहीं थे, लेकिन परिस्थितियां ऐसी थी, तो जिस भाषा में जो बात समझ में आती है उस भाषा में उसको बोलना पड़ता है। अपनी बात समझाने के लिए या शास्त्रार्थ करने के लिए जब लोग बोलने लगते हैं तो आवाज तपती है ना, वो शत्रु थोड़ी है। हमारे संसद में क्या होता है, मारपीट ही नहीं होती बस, बाकी तो सब होता ही है, लेकिन बाहर आने के बाद एक ही जगह चाय पीते हुए सब मिलते हैं, हंसी मजाक सब चलते हैं, शादी ब्याह में एक दूसरे के घर जाते आते हैं। तो ये सब समझते हैं कि उस परिस्थिति में उस प्रकार की बात होती है। सावरकर जी का हिंदुत्व, विवेकानंद का हिंदुत्व, इनका हिंदुत्व, ये ऐसे बोलने की फैशन हो गई। हिंदुत्व एक ही है, वो पहले से है और आखिर तक वही रहेगा, वो सनातन है। सावरकर जी ने उसका उद्घोष जोर से करना आवश्यक समझा परिस्थिति को देखकर, और हम जानते हैं अब इतने वर्षों के बाद स्वतंत्रता के 75वें वर्ष पर दहलीज पर खड़े होके हम जब परिस्थितियों को देखते हैं, हमको ध्यान में आता है कि वो जोर से बोलने की तब भी आवश्यकता थी। सब बोलते तो शायद विभाजन नहीं होता, क्योंकि जिनको समझाया जा रहा था हमारे देश में कि आप अलग हो, आपकी पूजा, आप अलग रहो नहीं तो ये खा जाएंगे आपको, यही डर भरा गया ना। उनको हमको ये समझाना था कि भाई इस देश में ऐसा कभी हुआ नहीं है, बाकी सारे देशों में ऐसा हुआ है दुनिया में, लेकिन हमारे यहां तो विश्व का हर देश जब भी दिग्भ्रमित हो लड़खड़ाया, सत्य की पहचान करने इस धरा के पास आया, भूमि हर दलित को पुचकारती, हर पतित को उद्धारती। ऐसा हमारा देश है, यहां जितने आए उतने विद्यमान है और सब चल रहे हैं और सबका स्वागत है, स्वीकार है। इसलिए अलगाव की बात मत करो, विशेष अधिकारों की बात मत करो। एक बार प्रमोद जी महाजन नागपुर में आए और पहली बार नागपुर के मोमिनपुरे में उनका कार्यक्रम रखा गया, सार्वजनिक भाषण। बीजेपी के प्रति कुतूहल लोगों का जाग रहा था। मैं तो बीजेपी में काम वगैरह करता नहीं हूं, किया नहीं है, लेकिन मैं संघ का प्रचारक हूं, तो समाज में क्या चलता है मेरे कान पर आता, और मैं उस समय नागपुर का प्रचारक था। तो सिलेक्टेड मुसलमानों के बुद्धिजीवी ऐसे 750 लोगों को बुलाया था, 1000-1200 लोग थे उस सभा में, बुलाए वो तो सब आए ही थे। प्रमोद महाजन ने वह विषय रखा कि देखो हम राम मंदिर वाले हैं, उसके लिए आंदोलन कर रहे हैं और हमको आपके वोटों की बिल्कुल आशा नहीं है, तो ये सभा आपको आपके वोट प्राप्त करने के लिए नहीं है, हम क्या सोचते हैं वो बताने के लिए। हम आपको वोटर के नाते देखते ही नहीं, हम आपको अपने देश के एक नागरिक, हमारे भाई के नाते देखते हैं। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। अंबरनाथ शहरातील आनंदनगर भागात असलेल्या MIDCतील केमिकल कंपनीत वायू गळती झाल्याची घटना समोर आली आहे।
या घातक वायू गळतीमुळे 28 कामगार बाधित झालेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे बाधितांमध्ये महिला कामगारांची संख्या जास्त आहे. तर RK केमिकल्स कंपनी असे घातक वायू गळती झालेल्या कंपनीचं नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काय झालं? केमिकल का स्मेल आ रहा था. केमिकल का स्मेल? और उससे पूरा ये जल रहा था और सांस लेने में तकलीफ हो रही थी. कितने लोग इफेक्टेड हुए रहेंगे? बहुत लोग. अंबरनाथ येथील प्रेस स्पीड नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये गॅस लिकेज झालेला आहे. त्यामुळे काही लोकांना त्याचा त्रास होऊ लागला आणि ते सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास होतोय. 28 पेशंट आत्तापर्यंत या ठिकाणी ॲडमिट झालेले आहेत. सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे आणि एक पेशंट थोडासा सिरियस आहे. यानंतरची बातमी खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या एका महिला बाईक रायडरची. साताऱ्यातल्या हिरकणी बाईक रायडरचा 9 जणींचा एक ग्रुप नवरात्रीच्या निमित्तानं नांदेडला रेणुका मातेच्या दर्शनासाठी निघाला. मात्र जात असताना रस्त्यातल्या खड्डे चुकवत असताना शुभांगी पवार या घसरून पडल्या. दुर्दैवानं त्या क्षणी मागून येणाऱ्या टँकर खाली येत त्यांचा जागीच मृत्यू झाला. राज्यातल्या खड्ड्यांमुळे मृत्यू होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. त्यामुळे असे कितीतरी मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त सवाल सध्या विचारला जातोय. बाईकवर पूर्ण देवी करत आपल्या नांदेडला येत होते. रस्त्यामध्ये त्यांचा एका लेडीचा ॲक्सिडेंट झाला. त्यामुळे त्यांची दुर्दैवी त्यांचं निधन त्याच्यामध्ये झालेलं आहे. बाकीच्या सगळ्या ज्या लेडीज आहेत त्या सुखरूप आहेत. आपण त्यांनाची जिल्हा परिषदेने त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांचे वापस जायचे त्यांचा आता वापस साताऱ्याला पाठवासाठी आपण जिल्हा परिषदेने पूर्ण अरेंजमेंट केलेली आहे. एक महिलेचा मृत्यू झालेला, बाकीच्या 8 सगळ्या सुखरूप आहेत. त्यांना आम्ही आता थोड्या वेळामध्ये त्यांचं जेवण वगैरे करून त्यांना आम्ही त्यांच्या साताऱ्याला आमच्या व्हेकलची पण अरेंजमेंट झाली आहे. त्यांना सुखरूप आम्ही वापस पाठवायची अरेंजमेंट जिल्हा प्रशासन करणार. दहिसरमध्ये काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक वारकरी शिल्पाची विटंबना केल्याचं CCTV फुटेज समोर आलंय. या CCTV फुटेजमध्ये 3 व्यक्ती एका स्कूटीवरून येतात. त्यापैकी 2 जण खाली उतरून या शिल्पाची विटंबना करताना दिसत आहेत. स्कूटी घेऊन हे शिल्प उभारण्यात आलं आणि त्या चौकात ते थांबले. त्यानंतर मागील बाजूला बसलेली व्यक्ती स्कूटीवरून उतरते. या व्यक्तीसोबत असणारे इतर 2 जण शिल्पाची विटंबना करताना दिसत आहेत. यात एक जण शिल्पावरच्या वारकऱ्याची मूर्ती पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्पष्ट दिसतंय. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून 48 तासाच्या आत पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकल्या. MHB कॉलनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या गुन्ह्यामधील आरोपींचा शोध घेण्यात येत होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी बातमीदार आणि तांत्रिक साधनांचा वापर करण्यात आला आणि त्यातील या कृत्यास जबाबदार असलेल्या 3 आरोपींना MHB कॉलनी पोलीस ठाण्याने आज रोजी अटक केली आहे. त्यांना पुढील तपासासाठी उद्या माननीय न्यायालयात हजर ठेवण्यात येणार आहे. काही नराधमांनी वारकरी शिल्पाची जाणीवपूर्वक विटंबना केल्याचं CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतंय. राज्यातलं सरकार हे धर्मविरोधी, देवविरोधी आणि वारकरी विरोधी असल्यामुळेच अशा समाजकंटकांची ही हिंमत व्हायला लागली आहे. आणि म्हणून आमचं पोलिसांकडे मागणं आहे की या दोषींवर यांना तातडीने शोधलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. हे जर झालं नाही तर महापालिकेच्या मुख्यालयासमोर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि या शिल्पाची तातडीने दुरुस्ती सुद्धा झाली पाहिजे. नवरात्रीत गरबा, दांडिया या नृत्याप्रमाणे अनेक पारंपरिक नृत्याविष्कार महाराष्ट्रात पाहायला मिळतात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील तुरंब या गावची ग्रामदेवता शारदा देवीच्या दरबारात दररोज रात्री पारंपरिक जाखडी नृत्य सादर केलं जातं.
यावेळी माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्करराव जाधव यांनी जाखडी नृत्याचा ठेका धरल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. भास्करराव जाधवांचं हे गाव असून दरवर्षी न चुकता ते शारदेच्या दरबारात नाचतात. विशिष्ट पेहरावात जाखडी नृत्यात दंग होऊन शारदेसमोर ते लीन होतात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानी देवीची आज शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं भवानी तलवार अलंकार महापूजा बांधण्यात आली. यावेळी देवीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेले शिवकालीन दागिने अलंकार घालण्यात आले. त्यात राजा शिवछत्रपती असे अक्षर कोरलेले सोन्याचे 108 राजमुद्रा माळ भवानी मातेला घालण्यात आली. स्वराज्य स्थापनेसाठी आणि दुष्टांचा संहार करून प्रजेचं रक्षण करण्यासाठी तुळजाभवानी देवीनं छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार आशीर्वाद म्हणून भेट दिली होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आई भवानीचं दर्शन घेऊन तलवार घेतानाचा देखावा मांडण्यात आला. तुळजाभवानी देवी आणि शिवाजी महाराजांचं नातं अतूट आहे. भक्तांनी जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं आणि हा संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणून सोडला. दसरा उत्सवाच्या निमित्तानं जेजुरी गडाला विद्युत रोषणाई करण्यात आली. जेजुरीचा दसरा हा मर्दानी दसरा म्हणून ओळखला जातो. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दसरा उत्सव होणार नसला तरी विद्युत रोषणाई आणि दैनंदिन कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी मात्र केले जात आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे संपूर्ण गडाला आणि मुख्य मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासोबतच देशात दूध क्रांती आणणारा अमूल ब्रँड देखील आपला 75वा वर्धापन दिन साजरा करतोय. या निमित्तानं अमूलनं वेळोवेळी आपली यशोगाथा संपूर्ण देशात परदेशात यशस्वीपणे पोहोचवली. अमूलनं आपल्या विविध उत्पादनांची माहिती लोकांपर्यंत अनोख्या पद्धतीने समोर आणली आहे. अमूलची प्रत्येक जाहिरात एक नवीन गोष्ट, नवीन विचार सांगते. अमूल आपला मुद्दा एका अनोख्या आणि मनोरंजक मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पाहूया अमूलची ही अमूल्य गोष्ट. अमूल के 1979 में जारी विज्ञापन की जो तस्वीर आप देख रहे हैं उसकी कहानी दिलचस्प है. दुनिया में पहले टेस्ट ट्यूब बेबी का जन्म 25 जुलाई 1978 को ब्रिटेन में हुआ. निसंतान माता पिता के लिए यह घटना किसी वरदान से कम नहीं थी. अमूल ने यह विज्ञापन जारी कर टेस्ट ट्यूब बेबी तकनीक की कामयाबी पर खुशी जताई, लेकिन टेस्ट की जगह टेस्ट लिखकर संदेश दिया कि अमूल को आपके स्वाद का पूरा ध्यान है. आणि आता बघूया झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे. प्राची साळुंखे आपल्याला त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगतायत. Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी प्राची साळुंखे. क्रिप्टो की समझ मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत जगभरातील क्रिप्टो करन्सीच्या वाढत्या एक्सेप्टन्स बद्दल. AAAचा अहवाल सांगतो की जगभरात आता 300 मिलियनहून अधिक क्रिप्टो युजर्स आहेत आणि संपूर्ण विश्वातील 18,000 व्यापारी पेमेंटसाठी क्रिप्टोचा वापर करतात. क्रिप्टो करन्सी अडॉप्शनमध्ये 154 देशांमध्ये भारत हा 11व्या स्थानी आहे. भारतात क्रिप्टोचं व्हॉल्यूम दरवर्षी वाढताना पाहायला मिळत आहे. तरुण वर्ग क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करतोय. इतकंच काय तर टियर 2, टियर 3 शहरांचे टेक्स सेवी नागरिकही यामध्ये गुंतवणूक करतात. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक आणि सेव्हिंग करणाऱ्यांची संख्या वाढते. तर भारतात क्रिप्टो गुंतवणूकदारांची संख्या एप्रिल 2020 मध्ये 923 मिलियन इतकी होती, तर मे 2021 मध्ये 6.6 बिलियन इतकी झाली आहे.
ज्या देशांमध्ये क्रिप्टो प्रसिद्ध आहे अशा देशात किती टक्के लोकसंख्या याचा वापर करते त्यावर एक नजर टाकूयात. नायजेरियामध्ये 32%, व्हिएतनाममध्ये 21%, फिलिपिन्समध्ये 20%, तुर्कीमध्ये 16%, पेरू देशात 16% लोक याचा वापर करतायत, स्वित्झर्लंडमध्ये 11%, भारतात 9% आणि चीनमध्ये 7% लोक याचा वापर करतायत, युएसमध्ये 6%, जर्मनीत 5% आणि जपानमध्ये 4% लोक याचा वापर करतात. AAAचा डेटा सांगतो की क्रिप्टोकरन्सीचा वापर प्रत्येक सेगमेंटमध्ये वाढतोय. रिटेल सेगमेंट, ई कॉमर्स साइट्सवर क्रिप्टोच्या माध्यमातून व्यवहारांची संख्या प्रत्येक वर्षी 12.5% वाढते. क्रिप्टोकरन्सी एक्सेप्ट केल्यास लक्झरी ब्रँडला बनावट आणि ग्रे मार्केटच्या रिस्क पासून वाचवतो. डिजिटल रेमिटन्स आणि क्रॉस बॉर्डर ट्रान्सफर 2020 मध्ये जवळपास $55.96 बिलियन पर्यंत पोहोचलाय. गेमिंग 2020 मध्ये 41.9 मिलियनहून अधिक गेमर्स जवळ क्रिप्टोकरन्सी होती आणि क्रिप्टो गेमिंग इंडस्ट्रीचं एस्टिमेटेड मार्केट रेव्हेन्यू 2020 मध्ये $321 मिलियन होतं. ज्या वेगाने क्रिप्टोची मागणी वाढते त्याला पाहता एका अहवालानुसार भारतात क्रिप्टोटेक इंडस्ट्री 2030 पर्यंत $241 मिलियन पर्यंत पोहोचेल. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. आणि यानंतर जाणून घेऊयात आमच्या खास मोहिमेबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहे का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोविड-19ची लागण करू शकतं का? असे कितीतरी प्रश्न तुमच्या मनात असतील. बरं, आता अशी एक जागा आहे जिथं तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ शकतात. आणि हो, सर्व तुमच्या एका फोनवर. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्धच्या देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ, संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुम्हाला तुमची उत्तरं त्वरित मिळतील. माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल तर वाट कसली बघताय? कोविड-19वर असलेले तुमचे सगळे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला हवी असलेली सगळी माहिती मिळवा पुढच्या क्रमांकावर 7977773753 वर. याच सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.